कर्णपिशाचनीचं मी गुरूंकडनं 31 दिवसाचा साधण्याचा संकल्प घेतला होता. निर्जल स्थान, खंडर वगैरे असेच साधना होतात. म्हणजे माणसांपासून दूर, शक्ती येत नाहीत असे घरात वगैरे साधना करायची म्हणलं तर. मला वाटलं नाही काय नको साधना करायला, काय याच्यात अनुभव नाही काय नाही. पण जेव्हा मी 7व्या दिवशी अनुभव म्हणजे बसलो साधनेला, पहिले माळ करोसपर्यंत मला नाही का म्हणजे घुंगरांचा आवाज, माझ्यापासून आजूबाजूने कोणतरी फिरतंय, माझ्या मांडीपासून येऊन बसतंय, मला आकर्षित करतंय, फील होतंय नाही का की कोणीतरी हाय वगैरे असं व्हायचं. मग जेव्हा 32वा दिवस आला लास्टचा, हवन केलं मी तेव्हा तेव्हा शक्ती प्रत्यक्ष झाली. माझ्याकडनं चुकी झाली नाही का की मी बहिणी रूपात नाही तर मातेच्या रूपात करायला पाहिजे नव्हतं, पण मी चुकून बोललो प्रेमिकाच्या रूपात. पण ती साधना सिद्ध झाल्यानंतर साधकाच्या समोर एवढं सुंदर येणार की म्हणजे आपण मोहित होणार. तसं मी त्याच्यात अडकलो आणि साधना सिद्ध झाली आणि तिने भोग म्हणजे नाही का शरीराचं सांगितलं. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचा जो टॉपिक असणार खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा जो टॉपिक असणार आहे सिद्धीबद्दल असणार आहे. तर रोहन सरांकडं खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तर चालतच चालू करूयात. जय मायकी, जय बाबा की, जय हो मेरे गुरु महाराज की. माझं नाव रोहन शिंदे, मी धायरीत राहतो. म्हणजे जसं मला कळतंय तेव्हापासून मी महादेवाची भरपूर सेवा केली. त्याच्यानंतर नाही का म्हणजे अशीच माझी ओढ आहे ना, मला पण नाही कळलं नाही का की मी महाकालीकडे म्हणजे स्मशानकालीकडे कधी वळलो. जेव्हापासून मी तिच्याकडे म्हणजे नाही का घरचे पण घाबरतात आणि तुला पण माहिती आहे नाही का की सगळे स्मशानकालीला घाबरतात. देवी डेंजर दिसते, उग्र आहे तिचं स्वरूप, घरात पुजायला पण घाबरतात, तिचा फोटो बघितला तरी लोक घाबरतात. म्हणजे एक वेगळी थिंकिंग करून ठेवली लोकांनी स्मशानकालीबद्दल. पण खरं तर ती देवी म्हणजे तिच्यापासूनच सगळं सुरुवात झालेली आहे आणि आपण तिलाच घाबरतो. त्याच्यामुळं स्मशानकालीचं मी करायला लागलो. मी आधी म्हणजे मग असं मानसिक वगैरे करायचो, घरी कोणाला माहिती नाही. म्हणजे असं कसं की तू डायरेक्ट या क्षेत्रामध्ये की म्हणजे आधी तुझ्या घरी वगैरे कोण करायचं? नाही नाही कोण नव्हतं करत, फक्त आमची कुलदेवी तुळजाभवानी. हा. बरं त्यांचं परडी आमच्या घरी नाही का, ते आजी म्हणजे खानदानपासून चालत आले तेवढंच, फक्त दुसरं कोण असं भक्ताई गादी वगैरे याच्यात कोण नव्हतं. म्हणजे मीच एक नाही का असं आलो की त्यांच्यात की सगळं साधना मार्गात वगैरे मला इंटरेस्ट वगैरे होता त्याच्यामुळे. तर म्हणजे तू जसं मला बोलला होता की तू या साधना सिद्धी ह्या गोष्टींकडे कसा वळा? सगळ्यात आधी आहे ना मी महाकालीची साधना केली आणि तिथून माझी खरी सुरुवात झाली. म्हणजे माझे घरचे मान्यच नव्हते नाही का की तू हे करायचंच नाही. घरच्यांनी भरपूर मारलं, हे केलं ते केलं नाही का. आणि मी म्हणजे घरचे गावाला गेलते तेव्हा मी महाकालीचा फोटो आणून मी गपचूप पूजा चालू केली. घरचे आल्यावर अचानक म्हणले हे हे कुठली देवी आणली नाही का नवीन. मग तेव्हा खूप बोलणं झालं, अक्षरशः तिला नाही का म्हणजे पाण्यात सोडायला चालले होते. पण मी माझ्या याच्यावर ठामच होतो की मी हिचंच करणार, केलं तर शेवटपर्यंत जोपर्यंत मी मरणार नाही तोपर्यंत मी हिचंच करणार. म्हणजे असं का अशा त्याच देवीमध्ये तुमचा इंटरेस्ट का जागेला? काय माहिती मलाच कळलं नाही नाही का की मी तिच्याकडे असं ओढलं गेलं नाही का. आपण म्हणतो की आपण इष्ट चूज करतो, पण इष्टदेव तर आपल्याला चूज करतात नाही का की कुठं जायचं, कुठल्या मार्गावर जायचं. त्याच्यानंतर मी महाकालीकडे वळलो. म्हणजे घरच्यांनी सपोर्टच नाही केला. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे माझं शिक्षण वगैरे तर चालूच होतं इंजिनिअरिंगचं. त्याच्यानंतर मी हळूहळू म्हणजे नाही का माझ्या यांनी झोमॅटोची डिलिव्हरी करत हे करत सगळं म्हणजे मॅनेज करून देवीला म्हणजे देवीचा आदेश होता नाही का की मला स्थापना कर घरी वगैरे, म्हणून हे सगळे कामं वगैरे करून मी स्थापना वगैरे केली स्मशानकालीची. मग त्याच्या आधी मला गुरूंनी भरपूर मार्गदर्शन दिलं. मग असं म्हणजे गुरु वगैरे असं कसं तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये गेला त्यांच्या? म्हणजे मी सगळ्यात आधी न सांगता घरच्यांना म्हणलं मित्रांसोबत फिरायला चाललंय. मी सगळ्यात आधी गेलो उज्जैनला. उज्जैनला जेवढं तीर्थक्षेत्र आहे, ओंकारेश्वर, महाकालेश्वर, त्याचं दर्शन वगैरे सगळं घेतलं. तिथं आगोरी वगैरे सगळ्यांना भेटलो. पण असं कोणच नाही का. आणि मी सगळ्यात आधी म्हणजे स्टार्टिंगला महादेवालाच गुरु मानून सगळ्या साधना वगैरे चालू केल्या. तर मी महादेवाला अक्षरशः रडून बोललो नाही का की मला गुरुच हे होत नाही, गुरु सापडत नाही, मी कुणाकडनं मार्गदर्शन घेऊ. मग तेव्हा मी नेपाळच्या साईडला गेलो होतो. तेव्हा मला नाही का म्हणजे सेम एकदम आगोरी नाही का, एक असेन म्हणजे हट्टे-कट्टे जास्त, रुद्राक्षाच्या माळा, सेम महादेवासारखं म्हणजे त्रिशूळ वगैरे सगळं आगोरी होते ते. त्यांनी मला म्हणले की तू नको चिंता करू नाही का, तुला जे पाहिजे ते होईल. मग ते पण मला मार्गदर्शन केलं त्यांनी स्वप्नाच्या माध्यमातून, ध्यान मार्गातून. म्हणजे ते पहिले माझे गुरु. ते परत मला कधी दिसलेच नाही, फक्त ध्यान मार्गातून त्यांचं मार्गदर्शन वगैरे होतं. आणि त्यांच्याशी म्हणजे असंच की कसं कॉन्टॅक्ट झाला? कॉन्टॅक्ट म्हणजे मी तिथं शोधत शोधत गेलो नाही का, नेपाळ इकडं तिकडं सगळीकडं. मग अक्षरशः तिकडे शोधत गेल्यानंतर ते मला म्हणजे असेच म्हणजे थांबले होते आणि ते मला म्हणले तू गुरु म्हणजे हे करतोय का, गुरुसाठी तुला तकलीफ होते का, तुला गुरु ज्ञान नाही त्याच्यामुळे तू भटकतोय का. म्हणलं हा. मग त्याच्यानंतर ते म्हणले हा तुला भेटन, तुझी जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल.
मग ते म्हणले मी तुला ध्यान मार्गातून मार्गदर्शन करणार. तिथून पुढं म्हणजे मी फक्त मागं बघितलं तर ते मला परत दिसलेच नाही. मग त्याच्यानंतर म्हणजे चिराग गुरुजी म्हणून आता माझे गुरु आहेत नाही का दिल्लीचे, हम्म. तर त्यांनी मला म्हणजे इथपर्यंत आणलंय आतापर्यंत. तुमच्या गुरुजीशी कसा कॉन्टॅक्ट झाला तुमच्या ह्या बस, गुरुजीशी? म्हणजे असं शोधत शोधत मी म्हणजे दिल्लीला गेलो. हम्म. दिल्लीला म्हणलं नाही का की मसानी माईला मी जास्त मानतो नाही का आणि बावरींला. तर मग मी शोधत गेलो तर मी अचानक म्हणजे त्यांचं तिथं जरा हे चालू होतं पूजा वगैरे. नीलछत्री धाम म्हणून बावरीचं स्थान आहे दिल्ली, तिथं मला ते भेटले. गुरूंना म्हणलं नाही का की मला तंत्र शिकवा. गुरु आधी नाहीच म्हणलं, त्यांनी इग्नोरच केलं पूर्णपणे. त्याच्यानंतर त्यावेळेस वय काय होतं तुमचं? वय असन मी 9वीत असन. अरे एवढं लहान असताना तुम्हाला घरच्यांनी कसं अलाव केलं की हे घरच्यांना सांगितलं की मी उज्जैनला चाललोय दर्शनाला मित्रासोबत, त्याच्यामुळे मला अलाव केलं. आणि त्याच्यानंतर मग घरचे असे म्हणायला लागले नाही का तुला करायचंय ना तू कर, असं तुला काय करायचं ते कर, आम्ही लक्षच नाही देणार असं. हा का? हम्म. म्हणजे इंटरेस्टच हा. सोडून दिले, सांगायलाच हा. नको. त्यांना भीती कसली होती की मी संन्यास घेऊन नाही का सगळं घरदार सोडून जाईल, हम्म. ह्याची भीती होती त्यांना. अच्छा. हा, मग त्यांना मी भरपूर रिक्वेस्ट केलं, हे केलं. मग ते म्हणले ठीक आहे मी तुला एक साधना देतो, तू जर ती साधना सिद्ध केली तर मी तुला सगळं म्हणजे मार्गदर्शन देणार. मग त्यांनी सगळं गुरुजी. हा, मग त्यांनी मला सगळ्यात आधी भैरवची साधना दिली. भैरवची साधना केली, 51 दिवसाची साधना होती. तर मी 51 दिवस पूर्ण म्हणजे मन लावून केलं त्यांच्यापाशीच थांबून वगैरे नाही का. आणि मला झालं म्हणजे ते सिद्ध वगैरे जे काय व्हायचं होतं ते. असे भैरव किती प्रकारचे असतात? भैरव भरपूर प्रकारचे आहेत. नग्न भैरव आहे, स्वर्ण भैरव आहे, काळ भैरव आहे, असे भरपूर आहेत. पण कसं आहे प्रत्येक शक्तिपीठला आहे ना भैरव लागतोच नाही का, त्यांचं स्थान आहे, तेच रक्षा करत असतात. तुम्ही कुठं पण जावं. आणि भैरवाचा वास सुद्धा मसानातच असतो. हा, मशानातच सगळं, हा. हे सगळे स्मशानी शक्ती. आणि भैरव हा म्हणजे कसं म्हणजे तामसिक मध्ये येतो का सात्विक साधनेमध्ये येतो? काय काय जण म्हणजे काय कायच्या भावावर डिपेंड आहे. काय काय हम्म. सात्विक पुजतात, काय काय तामसिक पुजतात. आता काय काय जण काळभैरवला पुरणपोळीचा पण नैवेद्य दाखवतात. काय काय जण बकऱ्याचे कलेजे सुद्धा दाखवतात, चिलीम दाखवतात. प्रत्येकाच्या म्हणजे भावावर आहे नाही का काय करायचं काय. पण ते खरंच ऍक्सेप्ट करतात काय? हा, करतात एक्सेप्ट, कारण त्यांचा भक्तच एवढा भोळा आहे म्हणलं त्याच्यामुळेच. जर तुम्ही एवढ्या कमी वयात गेला तर त्यांनी काय तुम्हाला ते मला बोलले ना घरच्यांना मान्य आहे का, घरच्यांना घेऊन ये. मी म्हणलं घरचे मान्यच होणार नाही आता, मी घरच्यांना नाही घेऊन येऊ शकत. तरी ते म्हणले नाही का घेऊन ये. मी म्हणलं नाही का जेव्हा वेळ आहे ना तेव्हा मी घरच्यांना स्वतः तुमच्याकडे घेऊन येणार. मग ते त्याच्यावर मान्य होऊन मग त्यांनी साधना शिकवल्या. अच्छा ठीक आहे. भैरव साधनेनंतर तुमचं पुढचं पाऊल काय होतं? भैरव साधनंतर मी त्यांना डायरेक्ट म्हणजे असं युट्यूब वगैरे सगळं बघायचो मी. म्हणजे हा आहे की असं होतं की सुट्ट्या लागतात हा का? की ही शक्ती काय आहे, ती शक्ती हा, काय. त्याच्यामुळे म्हणलं गुरुजी मला कर्णपिशाचनीची साधना करायची, म्हणजे मी लोकांबद्दल सांगन. तर कर्णपिशाचनीचं मी गुरुंकडनं 31 दिवसाच्या साधनाचा संकल्प घेतला होता नाही का. मग मी आलो, साधना म्हणजे त्यांनी यंत्र वगैरे सगळी सामग्री सिद्ध करून दिली होती. मग असं निर्जल स्थान, खंडर वगैरे अशा साधना होतात. म्हणजे माणसांपासून दूर, शक्ती येत नाहीत असं घरात वगैरे साधना करायची म्हणलं तर. असं डोंगर वगैरे बघून तिथं मी साधना, म्हणजे आमच्या इथं आहे डोंगर, तिथं मी साधना केली 31 दिवसाची. पहिल्या दिवशी एक म्हणजे 4-5 दिवस काहीच अनुभव झाले नसते. आणि किती ते किती वेळ करायचा? 12 नंतर मध्यरात्री साधना होतात कुठल्या पण असो, तेव्हा अनुभव वगैरे म्हणजे जोरात होतात त्याच्यामुळं. आणि तामसिक साधना होती त्याच्यामुळं सगळं तिथं पूजन वगैरे करस तर मला 3 वाजायचे, ब्रह्ममुहूर्तपर्यंत तरी व्हायचा. आणि म्हणजे प्रत्येक दिवशी नाही का म्हणजे संकल्प जप तेवढं करावंच लागायचा, भोग द्यावाच लागायचा. 4-5 दिवस केलं, मला वाटलं नाही काय नको साधना करायला, काय याच्यात अनुभव नाही काय नाही. पण जेव्हा मी 7व्या दिवशी अनुभव म्हणजे बसलो साधनेला, पहिले माळ करोसपर्यंत मला नाही का म्हणजे घुंगरांचा आवाज, माझ्यापासून आजूबाजूने कोणतरी फिरतंय, माझ्या मांडीपासून येऊन बसतंय, अशी सावली मला आकर्षित करतंय. आणि कानापाशी नाही का म्हणजे आपण श्वास कसा घेतो नाकातून, तसं म्हणजे फील होतंय नाही का की कोणीतरी हाय वगैरे, असं व्हायचं. मग असं प्रत्येक दिवशी व्हायचं. मग लास्टच्या दिवशी साधना सिद्ध नाही झाली, म्हणजे शक्ती आलीच नाही शेवटच्या दिवशी. नंतर मी म्हणलं नाही का आता केली तर चालूच ठेवायची, मग मी चालूच ठेवले होते. मग जेव्हा 32वा दिवस आला लास्टचा, हवन केलं मी तेव्हा तेव्हा शक्ती प्रत्यक्ष झाली. आणि तेव्हा वचनात म्हणजे माझ्याकडनं चुकी झाली नाही का की मी बहिणी रूपात नाही तर मातेच्या रूपात करायला पाहिजे नव्हतं, पण मी चुकून बोललो प्रेमिकाच्या रूपात. आणि ह्या गोष्टी स्वतः करून घेतात का, म्हणजे आपला आपला ताब्या असायला पाहिजे असं काय? नाही म्हणजे ते एवढं सुंदर दाखवतात की आपण आहे ना आपण त्या मोहात अडकतो. अप्सरा वगैरे मान्य आहे, पिशाचनी दिसायला असं नीट नसन, पण ती साधना सिद्ध झाल्यानंतर साधकाच्या समोर एवढं सुंदर येणार की म्हणजे आपण मोहित होणार.
आपल्याला कळणार हा, की एक मोहित हा. करून आपल्याकडनं असं करून. तसं मी त्याच्यात अडकलो आणि मी चुकून बहीण नाही तर आईच्या रूपात करायचं म्हणलं तर मी प्रेमिका रूपात बोललो. साधना सिद्ध झाली आणि तिने भोग म्हणजे नाही का शरीराचं सांगितलं आणि स्थान कुठं द्यायचं बोलली. तर मी म्हणलं कानात द्या, कारण आपण ऐकत आलो नाही का कर्णपिशाचनी कानात, पण ती डोक्यात पण येतं मनात पण येतं, मनातनं पण विचार येतात तिचे आणि कानात म्हणजे. आणि जेव्हा साधना करतो आपण तेव्हा आपल्या कानाची आहे ना नस चटकती नाही का, आणि तो स्पष्ट आवाज येतो. तिथली जागा कायम थंड वगैरे अशी पडत असते आणि तिचा आवाज एकदम मुंगीसारखा असतो. हम्म. मग तुम्ही काय विचारा तिला, ती सगळं सांगणार, फक्त भविष्य सोडून. वर्तमान भूतकाळ एकदम तुम्ही मागच्या जन्मात काय होता ते सुद्धा तुम्हाला सांगणार ते. एवढी म्हणजे तिच्यात कॅपॅसिटी आहे असं. आता जर कोणी आलं तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला त्यांनी विचारलं तर सांगणार का? नाही, असं ते काय? तुम्ही विचारा किंवा न विचारा ती तुम्हाला सांगणारच. त्याच्यामुळेच कर्णपिशाचनीला हँडल करणं म्हणजे सोपं नाहीये. हा. ते बोलत राहिलं एका माणसाला सारखं सतत आपण त्याच्या कानात बडबडतोय तर त्याला फ्रस्ट्रेट होणार नाही का, त्याचा मेंदू असा एकदम बिघडणार. तसं व्हायचं. त्याच्यामुळं मी पहिलं मला खूप भारी वाटलं नाही का, म्हणजे समोरच्या बद्दल कळतंय, सगळं कळतंय. हळूहळू मला स्वतःला त्रास व्हायला लागला, म्हणजे जे वीर्यातून ती एनर्जी वगैरे सगळी खेचून घ्यायची, त्याच्यामुळे माझं शरीर आज एकदम पातळ वगैरे असं होत चाललं होतं. मग गुरूंना बोललं मी, गुरु असं असं होतंय. मग गुरु म्हणले नाही का की साधनं सोडायची म्हणजे विसर्जित कर तुला करायचं असेल. तरी मी नाही बोललो नाही का, मला ठेवायचेच आहे. पण नंतर भरपूर जेव्हा माझ्या अंगावर लोड आला मग तेव्हा मी म्हणलं नाही का की हा आता साधनं विसर्जित करायचं. मग तेव्हा गुरुंकडे जाऊन जे काही वचन वगैरे असेल ते मुक्त करून मग सगळं फ्री केलं. आता मी तर ऐकलं की अशा ज्या गोष्टी असतात त्या लवकर असं नाही का, म्हणजे एकदा वचन दिलं तर दिलं असं. हा, पण हे कसं आहे, गुरु तसं पाहिजे. गुरु वचन तोडू शकतो, गुरुकडे एवढी क्षमता असते. अच्छा, त्याच्या म्हणजे तुमच्या गुरुमुळे तुमचं वचन हा. तोडायला तुम्हाला मदत. नाहीतर मी म्हणजे मला भरपूर त्रास झाला असता त्याचा आणि मी मेलो पण असतो त्या साधनेत असं. पण अशा म्हणजे अशा साधना आपल्याला घातच करतात का अशा, नाही म्हणजे म्हणजे विदाऊट वचन गुरु वगैरे हा आपण जर विदाऊट केलं? गुरु करतात ना. समजा तुम्ही युट्यूबवरनं बघून साधना करताय, तर तुम्ही बसलाय आणि त्यांनी युट्यूबवाले काही सगळे मंत्र खरे देणार नाही. तुम्ही मंत्र करताय, तुम्ही बोलत आहे स्मशानकालीला, तुमच्या समोर आली पिशाचनी, तर तुम्ही काय करणार? तसं अच्छा. हे किती वर्ष होती तुमच्याकडे साधना? 1 वर्षभर ठेवले असेल हा. जास्तीत जास्त. आणि काही कधी यूज वगैरे केला त्याचा? म्हणजे असं समोरच्याचं बघायचं वगैरे नाही का. हा, म्हणजे तुम्ही फक्त ते असं स्टार्ट वगैरे केलं का हा. बघायचं बघायचं? नाही नाही बघण्याचं वगैरे नाही, फक्त असं हुप्स मध्ये नाही का की भारी वाटतंय म्हणून हा, बघायचं म्हणजे वगैरे. तुम्हाला एक अनुभव घ्यायचा हा, होता थोडक्यात. त्याच्याबद्दल. मग ते जे वचनातनं तिला मुक्त वगैरे केलं, त्यावेळेसची प्रोसेस काय असते नेमकी? म्हणजे गुरु असतात तिथं, हा. शक्तीला प्रत्यक्ष करून तिला बोलून हवन मार्फत किंवा खेचून कुठले मंत्रसिद्धीने तिला बोलून गुरु वचन तोडतात. म्हणजे संकल्प असतो, म्हणजे आपण संकल्प कसा घेतो. पण त्यावेळेस ते हे नाही करत का, म्हणजे मला करणार ना, त्रास हा. देते, पण कसं आहे, गुरूंकडे पण अशा काही शक्ती आहेत, त्याच्यामुळे ते काहीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या हँडलनी त्यांनी सगळं सविस्तर सगळं केलं आणि त्याच्यामुळे ते झालं. आणि अशा किती प्रकारच्या पेशाचे असतात? भरपूर प्रकारचे आहेत. रक्तपिसाचणी आहे, कर्णपिसाचणी आहे, रोहिणी पिसाचणी आहे, जल पिसाचणी आहे, स्वर्ण पिसाचणी आहे, चिंची पिसाचणी आहे. भरपूर प्रकारच्या पिसाचणी आहे. आणि ह्यांना भोग सेम प्रकारचे लागतात का? अशा प्रत्येकाला वेगवेगळं. आता रक्त पिसाचणी आहे तर रक्तावर चालणारीच म्हणजे पिसाचणी. तिला रक्ताचा भोगच लागतो आणि ती भोग कोणाचं घेते? साधकाचंच रक्त घेते. आपण एवढे क्षमता नाही आपल्यात की आपण दरवेळेस काम केलं की रक्त देऊ शकतो आपण असं. हम्म. आणि आता ह्या जल व पिशाचिनी झाले ह्या वगैरे हा, त्या त्यांचं- तुम्हाला ते जल पिसाचणी थोडक्यात लोक गुप्तधन हा. काय असन पाण्यात वगैरे असन त्याच्यासाठी ते करतात नाही का, गुप्तधन वगैरे काढण्यासाठी त्याच्यासाठी साधनं केलं जातं. तर म्हणजे ह्यांच्यामध्ये पण अशा कॅटेगरी असतात का हा, पिशाचे प्रत्येकाचे म्हणजे गुण वेगळे आहेत, प्रत्येकाचे कार्य वेगळे आहेत, प्रत्येकाचा भोग वेगळा आहे असं. नंतर मग मी म्हणलं आता नको आहे असली तर योनी. त्याच्यानंतर मग मी सगळ्यात आधी मोठी शक्ती म्हणलं तर स्मशान काढली, कारण मी त्याच्यासाठीच गुरूंकडे गेलो होतो. तर मी तिथून सुरुवात केली. तिथून केली, त्यांचे अनुभव म्हणजे मस्त एकदम, जसं भगवती दर्शन वगैरे सगळं आसन सगळं त्यांनी दिलं. अनुभव झाले गुरूंचं दर्शन वगैरे स्वप्न मार्गातून. गुरुमंत्रच असा असतो की गुरु आणि शिष्याला कनेक्ट ठेवतो. म्हणजे गुरु शिष्य काहीतरी चुकत असेल तर गुरुला लगेच समजतं नाही का. तसं त्यांनी मला म्हणजे समजून घेतलं, सगळं केलं आणि साधना वगैरे भरपूर शिकवलं त्यांनी. आतापर्यंत भरपूर पुढे केलं. ठीक आहे. म्हणजे एवढ्या याच्यामध्ये तुम्हाला असे काही म्हणजे अनुभव वगैरे काही भूतांचे म्हणा की हा, म्हणजे काही? ते हा. स्मशानात साधना करायचो. तर स्मशानकाळच्या साधनेत म्हणजे जे बाकीचे जिथं त्या स्मशानात जेवढ्या शक्ती वगैरे प्रेत असन ते असन ते माझ्याकडे अट्रॅक्ट व्हायचे आणि साधनेमध्ये असं खंड पाडायला बघायचे, घाबरून जोरात आवाज करून किंचाळ्या हे करून तसं.
आणि तेव्हा तुम्हाला भीती वगैरे मला असं भीती काय? वाटली पण आता कसं आहे सुरक्षा घेरा आणि हा. मला गुरूंवर विश्वास होता. त्याच्यामुळे मी डोळे झाकूनच म्हणजे ध्यान मार्गातच करायचो मंत्र जप वगैरे. हम्म. काही होऊ दे आणि माझ्या हा देवीचं म्हणलं की सात्विक मध्येच येतं. नाही तामसिक. त्या देवीचं हा पण. स्मशानकालीचं मी तामसिक. आणि हा हे किती प्रकारचे भोग असतात की म्हणजे सात्विक, तामसिक? सात्विक तामसिक आणि राजसिक असतं. हा राजसिक मध्ये काय येतं? म्हणजे कांदा लसूण वगैरे जास्तीत जास्त चालतं नाही का हा त्याच्यामुळं. सात्विक मध्ये नाही चालत. हा आणि तामसिक मध्ये? तामसिक मध्ये काय आहे, मांस आणि मदिरा. हा आणि अजून अजून कोणता प्रकार सगळं आहे? प्रत्येक प्रकारचे वाम प्रकार पण असतो ना? वाम ते इतर योनी कर्ण पिशाचने सारखे मलमूत्र ते साधनं नाही होत. नाही पण भरपूर जण मी ऐकलंय की अघोरी वगैरे त्या टाइप मध्ये करतात. ते कुठं कोणाच्या इतर योनीच्या शक्ती वाम मार्गे करतात. हा. पण ते आगोर असंच करतात. हा. तामसिक मदिरा थोडक्यात असं. अच्छा. मग तेव्हा तुम्हाला काय इफेक्ट झाले आणि तुम्ही एवढ्या कमी वयात तुम्हाला परवानगी भेटली होती घरनं की जाणं? नाही म्हणजे सगळं गपचूपच केलं नाही का. जोपर्यंत मी ठरवलं होतं की जोपर्यंत मी उभं राहून सगळं करून तोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी कोणालाच असं बोललो नाही की मी हा हे करतोय. इव्हन माझ्यासोबत जे मित्र वगैरे राहत होते त्यांना पण माहिती नव्हतं की मी असलं करतोय म्हणून. नंतर त्यांना कळलं नाही का की हा देवीकडे देवीच्या ह्याच्यात आहे, देवीची साधनं वगैरे करतोय असं. अच्छा. ठीक आहे. मग काय म्हणजे तुम्हाला काय कशा प्रकारे त्रास व्हायचा त्या गोष्टींचा? म्हणजे मला भीती वाटायची जास्त साधण्याची नाही का. हा. म्हणजे असं वाटायचं नको साधना सोडून द्यावं अक्षरशः. आणि ह्या गोष्टीच्या मध्यंतर सोडल्यावर काही प्रॉब्लेम हा इफेक्ट होतो नाही का. म्हणजे तामसिक शक्तीची साधनं तुम्ही मधून सोडली तर तुम्हाला 100% इफेक्ट होणार. म्हणजे इफेक्ट म्हणजे काय असतात ते नेमकं? म्हणजे असं खोकलं करणं शरीर, आजारी पडणं, नाहीतर कुठल्या तरी कामात अडचण येणं, घरात म्हणजे उद्ध्वस्त होणं सगळं, संसार जे कोणाचं असन घरच्यांचं वगैरे सगळं असं. सात्विक मध्ये असं काही नाही. सात्विक मध्ये काय नसतं. अच्छा. ठीक आहे. मग तुम्ही ती कशी कंटिन्यू केली आता ही जी साधना करत होता देवीची? हा ते कंटिन्यू केले कारण मला ते स्मशानकालीच्यात खरं बोलायचं कधीच मला काही निगेटिव्ह इफेक्ट आला नाही. कारण मी त्यांना शक्ती म्हणून नाही का म्हणजे माझी आई समान म्हणून मी पूजायचो, साधना करायचो. त्याच्यामुळे मला त्यांनी कधीच असं निगेटिव्ह इफेक्ट दिलाच नाही आजपर्यंत. स्मशानकालीची साधना झाल्यानंतर मग मी बावरी बावरी देवता तुम्ही ऐकलेच नसतील नाही का. अजून तरी नाही. हा म्हणजे कोणीच उल्लेखच केला नसेल त्यांचा. ते मी त्यांची साधना चालू केली. मी केसरमल बावरी. म्हणजे ह्या गोष्टींकडे तुम्ही कसं कळलं की तुम्हाला की आता तुम्ही जे बोलला ते खूप गुपित असेल असं की तुम्हाला कसं कळलं की ह्या देवाचं मला साधना केली पाहिजे वगैरे? म्हणजे हे गुरूंकडे शक्ती ऑलरेडी होते म्हणजे मी बघत आलो त्यांच्याकडे हे. गुरूंना म्हणलं म्हणजे आता त्यांनी सजेस्ट केलं थोडक्यात हा तुम्हाला? म्हणजे मीच त्यांना म्हणलं आता हे झालंय तर मी केसरमल बावरे वगैरे यांचं करावं. तर मी त्यांच्याकडनं त्यांचं पण घेतलं. त्यांची सवारी पण आहे मला संचार. आणि भरपूर लोक म्हणतात नाही का संचार येत नाही हे नाही. त्यांनी एकदा माझ्याकडे या नाही का मी सांगतो संचार येतो का नाही त्याच्यामुळे. हा आता मला एक माझं एक म्हणणं आहे की आता भरपूर आहे किंवा म्हणजे तो विवादित टॉपिक आहे जर म्हणायला गेलं की हनुमान म्हणा की अशा ह्या अंगामध्ये येतात हे खरं आहे का? देवता अंगात नाही येत. देवताचे जे गण आहेत ते अंगात येतात. समज महादेवाचे पण वार काही काही लोकांना आहे पण ते महादेव नाही त्यांचे गण येतात. हनुमानाचे पण गण येतात. महाकालीचे पण योगिनी त्यांचे सेवक. भैरवचे पण गण येतात. भैरवचे पण सवारे. त्याच्यामुळे कुलदेवी देवतांचे पण सवारे असतात काही काहींना. नाथांचे पण सवारे आहेत ते त्यांचे गण येतात. प्रॉपर देवता कोणाच्याच अंगात येत नाही. आणि आपण तेवढं कॅपेबल पण असतो नाही म्हणजे ऊर्जा सहनच नाही करू शकत त्यांचे त्याच्यामुळे. आणि त्यावेळेस जे बोलतात ते खरं होतं म्हणजे खरं असं होतं. का? म्हणजे गण आहेत थोडक्यात. हा. आणि ते रिएक्ट पण कसं करतात की आता हा समजा मी महाकालीचा म्हणजे संचार वगैरे आहे एखाद्याला ते महाकाली सारखं जीवा बाहेर काढणार त्यांच्यासारखंच म्हणजे रिएक्ट होणार ते योगिनी. मग ते योगिनी असल्यामुळे त्यांच्याकडे शक्ती असणार. त्यांना भूत भविष्य वर्तमान सगळे बघायची ताकद असते. हा योगिनी पण एक मला स्पष्टीकरण देता का योगिनी काय असतं? योगिनी म्हणजे महाकाली आणि जेवढ्या म्हणजे त्यांच्या शक्ती आहेत नाही का त्यांच्या अंडर सगळे असतात त्या त्यांच्या सेविका त्यांचेच गण म्हणायचं थोडक्यात त्या शरीरात येतात. मग हे त्यांचे शरीर योगिनी वगैरे. अच्छा. आणि अजून एक ते आपण म्हणतो की भैरवी योगिनी ह्या भैरवी प्रकारचे असतात. पाताल भैरवी हा स्वर्ण भैरवी सगळ्या प्रकारचे भैरव. नाही की म्हणजे लोक की आता तुम्ही जसं म्हणले यक्ष ते किन्ने हा म्हणजे ते यक्ष लोक आहे हा, गंधर्व लोक आहे हा किन्नरी लोक आहे असं हे असे किती प्रकारचे लोक आहेत? भरपूर 64 आहेत तसं म्हणलं तर. हा. आणि म्हणजे ह्यांचे पण वेगवेगळ्या प्रकारे साधना केली जातात. हा आता काय कायला इंटरेस्ट असतो असल्या उटपटांग साधना करायच्या तामसिक वगैरे असलं ज्याला इंटरेस्ट होतो तो हे करतो. पण कसं आहे ह्यांना ना कमी काळात ठेवलं पाहिजे. जर तुम्ही ह्यांना शेवटपर्यंत घेऊन गेला
तर हे तुम्हाला हानी देणार, हे तुम्हाला तुमच्या लोकातच त्यांच्या लोकातच घेऊन जातात ते असं. आता जर तुम्ही तुम्ही जसं म्हणलं की मी कर्णपिशाचीनी साधना केलते आणि तुम्ही त्याआधी भैरवीची साधना केली. भैरवचे भैरवची. सो मग तुम्ही दोन्ही कंबाईन केलं, मग तुम्हाला ही गोष्ट कशी काय तुमच्या इकडे नेऊ शकते? तिकडं म्हणजे म्हणजे त्यांच्या लोकांमध्ये जर तुम्ही शेवटपर्यंत सोडताय तर हा ठेवता तर. साधक म्हणजे समजा मी महाकालीचा साधक आहे, हम्म. तर ते नाही करू शकत, म्हणजे त्यांच्यात हिंमत नाही होणार की मला त्यांच्या इकडे लोकात वगैरे घेऊन. हम्म. समजा तुम्ही कुठल्याच देवताची साधना न करून तुम्ही डायरेक्ट तामसिक साधना उचलताय असं इतर योनीच्या, तर मग ते तुम्हाला हानीच करणार असं. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय अनुभव घेतले या गोष्टींमधनं? भरपूर म्हणजे असं लोकांचे पण अनुभव हा. आले, म्हणजे घरचेच नावं ठेवायचे नाही का की हम्म. असलं कशाला करतंय वगैरे, ते पण माझ्याशी नीट बोलायला लागले साधण्यात गेलो बसणं वगैरे हा. त्याच्यामुळे. आणि तुम्ही मला जसं मागाशी बोलला होता की आले होते तुमच्याकडं मित्रांतर्फेच. हा म्हणजे माझा मित्र आहे हा. ना का, हा. त्याच्या थ्रू आले होते, तर त्यांना सांगितलं होतं की मुंज आहे. हम्म. भरपूर ठिकाणी त्यांनी बघितलं, त्यांना सांगितलं मुंज आहे. मग तो म्हणला नाही का की बघ यांचं काय आहे. मग मी बघितलं, मग त्यांच्यावर स्मशान क्रिया करून पिसाच सोडला होता. तो पिसाच अक्षरशः ते लेडीज सोबत फिजिकल वगैरे सगळं करायचा, म्हणजे खोकळं करून टाकलं होतं अख्खं त्यांना. हा. तर मग मी बघितलं त्याचं, म्हणजे चेकिंग केलं. चेकिंग केल्यानंतर म्हणजे मी पूजापाठ वगैरे करून नॉर्मली नाही का दररोजची, ते केल्यानंतर मी झोपायला गेलो, तेव्हा मला नाही का म्हणजे स्वप्नाच्या माध्यमातून तो बोलला नाही का की मी तुझ्या वाकड्यात नाही, तो पण माझ्या वाकड्यात येऊ नको, मी याला संपवणारच आहे, नाही का. त्याच्यानंतर ती केस हँडल केली, मग ते पिसाच वगैरे जे काय असेल ते काढलं नाही का. हम्म. त्यांनी कोणी काढलं, ते केसरमल वावरेने. हम्म. ते रोग काढायला एकदम म्हणजे खतरनाक देवता आहेत, कुठला पण असो, वीरबुला की मसान असो, ते त्यांनी पण ते रोग काढलेले आहेत. वेताळ वगैरे पासून सगळे रोग त्या देवतांनी काढले. ते पण माझ्या शिशमध्ये येऊन काढले. त्यांचा संचार मला आहे, आणि संचार आहेच असं नाही म्हणू शकत की नाही. कोणतीच गोष्ट असं म्हणू नाही शकत की नाही. ठीक आहे. मग तुम्ही त्याच्यानंतर किती प्रकारे साधना वगैरे केली? हे भरपूर म्हणजे आसोमेत्रानीचं केलंय, हम्म. मरई माताचं केलंय, हम्म. हे जे बावरीचं सांगतं त्यांचं केलंय, मसानी माईचं केलंय, हा. मरगट कालीचं पण केलंय. आता मसानी माईबद्दल मला जरा विस्तारामध्ये सांगसान का? मसानी म्हणजे एक राजस्थान आणि दिल्लीच्या साईडला चालणारे, म्हणजे त्यांची कुलदेवी देवता आहे. म्हणजे माझ्या गुरूंची कुलदेवी शीतला सेठ मसानी. ती एवढी पॉवरफुल देवी आहे की तुम्ही तिचा विचारच नाही करू शकत. तंत्रामध्ये वगैरे सगळ्याला तिचे मारण क्रिया भरपूर खतरनाक मध्ये चालतात, माणूस जागेवरच मारणार. आणि ह्या ज्या क्रिया असतात की मी तुम्हाला म्हणजे जसं आपण आधी बोललो की हे नरबळी वगैरे या चालू आहे का प्रथा? चालू आहे, पण आपण त्याचा असा उल्लेख समोर समोर नाही करू शकत, कारण ते गुपित असतं नाही का, आणि ते पण कधी रिव्हील नाही करत की हा आम्ही नरबळी देतो. पण हे होतं, या पण गोष्टीसाठी यूज करावंच लागतं. करतात करणारे, म्हणजे वाममार्गी जे असतात ते नरबळी वगैरे याचं हे करतात असं. तुम्ही म्हणलं होतं तुम्हाला एक अनुभव आलता स्वतःला, हा ह्याच्यामध्ये तो कोणता होता? म्हणजे मी स्मशानात साधना करत होतो, हं. तेव्हा म्हणजे थोडक्यात मी चुडेलची साधना करत होतो. म्हणजे ती का असं? असं म्हणजे मला साधण्यात इंटरेस्ट होता, मी सगळं करून बघितलं नाही का की ह्याने काय होतं त्याने काय होतं, म्हणजे जेणेकरून याने एक्सपिरियन्स वाढतो, साधनेतले अनुभव वाढतात त्याच्यामुळे. म्हणजे आपण एखाद्याला सांगायचं म्हणलं, हा आपले शिष्य असन काय असन, त्यांना असं आपण म्हणू शकतो नाही का की साधना आहे, साधण्यात हे प्रकारची साधना आहे, ह्याच्यात हे प्रकारचे अनुभव होतात. तसं मी प्रत्येक साधना करून बघितले. आणि चुडेल चुडेल म्हणजे आहेत म्हणाल अजून पण सिद्ध. आणि लोक बोलतात नाही का की माझ्याकडे प्रेत आहे, माझ्याकडे जीन आहे, ते ते म्हणजे फेक असतात नाही का. असं शक्तीचं पहिलं वचनच असतं की माझ्याबद्दल तू कुठंच उल्लेख नाही करायचा. तू उल्लेख केला की डायरेक्ट साधना नष्ट होऊन जाणार, मी तुला दिसणार नाही, आणि ते हानी करून जातात असं. आता जर तुम्ही थोडक्यात उल्लेख केला की मी भैरवाचं वगैरे केलं, मग त्यामध्ये हे नाही, भैरव वगैरे हे कशी मोठी शक्ती झाले हे वचनात नाही, त्यांचा आशीर्वाद आणि कृपाच बेटर असतं. शक्ती कोणाचे वचन घेते? इतर योनीचे, भूत प्रेत पिशाच डाकिनी शाकिनी ह्यांचे वचन गेले जातात. अच्छा. ते यांच्यामध्ये काय हे की आता भूत वगैरे जसं म्हणलात की म्हणजे काय काय वचन असतात त्यांचे जरी म्हणजे नाही का, बघायला गेलं तर? तुम्ही माझ्याबद्दल कोणाला सांगायचं नाही, म्हणजे आपणच थोडक्यात त्यांना वचन द्यावं, कारण शक्ती एवढी हुशार असते. आपणच आपल्याकडनं 3 वचन घ्यावं त्यांच्याकडून की तू माझ्या आणि माझ्या घरच्यांना कधी हानी नाही पोहोचवणार, जे काय माझे काम असणार ते तू करायचे, आणि त्यांना बोलवून नाही का कुठल्याच काही कारणानिमित्त तुम्ही घरच्यांना त्रास नाही द्यायचा, आणि मी बोलन तेच काम करायचं. आणि ते भोगला काही मागतात, नरबळी द्या, रक्त द्या,
पण आपल्याला जे सूट होतंय बेटर. आणि आता ते बोलतात ते तुम्ही मग ते मागतातच आहे, तर काय आहे, आपल्याकडे नाहीच आहे तर कसं करणार? नाही, आपण त्यांना डायरेक्ट क्लिअरली सांगू, हे मला जमणार नाही, तुम्ही आले तसे जा, मला हे नकोय साधना सिद्धी. हा. पण कसं आहे, एकदा साधना प्रत्यक्ष झाली की आहे ना, शक्ती रिटर्न जायचं नावच नाही घेत शक्यतो तरी. अरे म्हणून आपण जे भोग देतो वगैरे नाही का, ते मान्य होऊन जातात त्याच्यात. पण पण ते पण भोग आपण त्यांना दिलंय, तर मग ते भोग चुकवायचे नाही. ते चुकवलं तर मग ते वचन तोडतात आणि मग आपल्यावर उलटे फिरतात असं. मग त्याला हँडल करण्यासाठी मग हे शक्तीच आपल्या मोठ्या हा. शक्ती, महाशक्ती, कुठली 10 महाविद्या असो, महादेव असो, भैरव असो, असं. असे तुमच्याकडे किती जण आले की या गोष्टींसाठी की हवंय वगैरे? भरपूर शिष्य वगैरे मागतात नाही का, हा. मी देतो पण साधना, पण मी त्यांची गॅरंटी घेतो नाही का, की त्यांना काय हानी दगाफटका होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षा मंत्र हम्म. सगळं क्लिअर. या गोष्टी सगळ्या क्लिअर ठेवलं. अजून एक की अघोरी जी साधना असते ते त्या सगळ्या यामध्येच येतात की त्यांची हा, वेगळ्या सगळ्या प्रकारे होतात? ह्याच्यातच असतात. फक्त त्यांचं एवढंच आहे की अगोरी गुप्त पद्धतीने सगळं करतात. हा. आजकाल कसं चाललंय, साधना करते तर व्हिडिओ काढून रिव्हील करणं, अशी पद्धत त्यांची नसते. आणि साधना अशा सिद्ध पण होत नाही, ते फक्त देखाव्यासाठी जरा भारी वाटतं. हम्म. आणि अजून एक माझा असा प्रश्न होता की तुम्ही ज्या साधना केल्यात कधी तुम्हाला असं माणसांनी अडवलं नाही की तुम्ही माशिनात वगैरे जात नाही म्हणजे का? अडवलं, विचारलं, झालतं भांडणं वगैरे. हा. म्हणजे मी ओळखीचे होते ते माझ्या, पण तरी पण नाही का, हम्म. की त्यांना कळलं नाही की कोण पूजा करते. त्यांनी मारायला पण आलते अक्षरशः. मग बघितल्यानंतर नाही का, की असं, हा तुम्ही आहे का, मग ठीक आहे, मग असं सॉल्व्ह झालं. पण असं कधी विघ्न नाही आले साधना वगैरे करताना. जे काही विघ्न असेल ते म्हणजे साधने सामग्रीचेच, पैशाचं वगैरे असंच आर्थिक प्रॉब्लेम त्याच्यामुळे. आणि तुम्ही खूप कमी वयात स्टार्ट केलं हा, त्यामुळे त्याच्यामुळे घरच्यांना तर मान्य नव्हतं म्हणून स्वतःच्या पण स्वतः. आता सगळं व्यवस्थित आहे, घरच्यांना काही हा, प्रॉब्लेम नाही. घरच्यांना आता प्रॉब्लेम नाही. घरचे म्हणतात आता आहे, त्याला काय करणार नाही. असं बोललं होतं ते बावरी देवताबद्दल मला सविस्तर सांगाल का? हे देवता आहेत ना, म्हणजे भरपूर आधीपासून चालत आलेले आहेत आणि दिल्ली, हरियाणा या साईडला जास्त चालतात. सगळ्यात म्हणजे 5 बावरी सगळ्यात जास्त मेन आहेत. हरिसिंग बावरी, सबलसिंग बावरी, केसरमल बावरी, नतमल बावरी आणि जितमल बावरी. हे देवता आहेत ना, रोग मारायला, म्हणजे रोग म्हणजे थोडक्यात कोण, भूत प्रेत पिशाच असं, तंत्रविद्या काटणं वगैरे ह्यांना भरपूर जमतात आणि हे महाकालीच्या अंडर काम करतात. ह्यांच्यासोबत गुरु गोरखनाथ चालतात, गोगा झारवेर चालतात, मसाने 52 प्रकारच्या मसाने यांच्यासोबत चालतात, प्रत्येक शक्ती यांच्यासोबत. यांच्यासोबत यांची बहीण नतिया वगैरे, नतिया माई वगैरे, शॅडो मार्क सगळे यांच्यासोबत चालतात. आणि ही नतिया माई ही जी देवी आहे, ती बंगालची खूप मोठी जादूगरणी. त्याच्याकडे एवढी क्षमता आहे ना, की ती तंत्रविद्या, एखादीची गादी, एखादीची शक्ती मिनिटात बांधणार असं. आणि सेवा हुक्क्यावर असतात त्यांचे, म्हणजे हुक्क्यावर, हुक्का लावून सेवा असते यांची. नाही मी तिथं बघितलं होतं ते बुलट बाबा वगैरे त्यांचं आहे की ते नाही, आपण ते आपल्याला माहिती नाही त्यांच्याबद्दल. ते कसं, ते पण प्रेतच सारखं झालं, म्हणजे थोडक्यात बुलेट बाबा वगैरे मेल्यानंतर मग त्यांची समाधी वगैरे करून लोक मन्नत वगैरे मानून ते तसं. आता जर एखाद्याला साधना वगैरे करायची असेल तर ते त्यांनी काय फॉलोअप द्यायला पाहिजे? त्यांनी सगळ्यात किंवा आता तुम्ही असं बोलला की तुम्ही ते बावरी वगैरे की म्हणजे त्यांचं हे करण्यासाठी काय करावं लागतं? म्हणजे असं असतं ना की आपले पित्र वगैरे ते दोष वगैरे ते सगळे हा. काय असतं? सगळ्यात आधी म्हणजे पितृदोष. पितृदोष एक प्रत्येक व्यक्तीला असतोच. पितरांना म्हणून चालवायला लागतं. कुलदेवी देवता. आणि आपण ज्या म्हणजे एरियात राहतोय तिथं एक नगरखेडा देवता पण असतो. शक्यतो नगरखेडा म्हणजे काळभैरवच असतात. त्यांना पण तुम्ही आहे ना सोबत घेऊन चालायला लागतं. जर तुम्ही साधना करताय, जो नगरखेडा आपल्या एरियाचा आहे तो आत नाही येऊन देत शक्तीला. म्हणजे तो वेशीवर जो हा, असतो गावाची थोडक्यात राखणदार टाईप वगैरे. हा. आणि भैरवच आता आपल्या इथं जास्त करून वेशीवर आहेत नाही का, प्रत्येक गावात. कोकण साईडला वेतोबा वगैरे हे असे. तर ह्यांना पण सिद्ध करावं लागतं. परत कुळदेवी देवता ह्यांना पण सोबत घेऊन चालायला लागतं. परत 4 रस्त्याची देवी म्हणजे चौगानन मदानवादी, तिथं 4 रस्त्यांवर स्थान असतं. तिथनं पण शक्ती येतात आणि त्यांना परमिशन घेतल्याशिवाय शक्ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे सगळ्यांची परमिशन घेऊन मग तुम्ही साधना करायची असते. प्लस तुमच्या गुरूंची, परत इष्टदेवता त्यांची सगळ्यांची असं. असं ठीक आहे. मग आता तुम्ही ते म्हणले होते ते बावरी देवतांचं काय म्हणलं होतं ते हुक्का वगैरे ते यांची हुक्क्यावर साधना असते. म्हणजे हुक्क्यावरच का असं? म्हणजे ते आधीपासून चालत आलेलं. म्हणजे आता कसं आहे, गुरूंची आहे ना खानदानी भक्त ही परंपरा आहे. वाल्मिकी समाजाचे आहेत गुरु माझे नाही का. त्यांच्यात हे देवता जास्त प्रचलित आहे. ह्यांच्यात मरगट काली पण, लोकांना वाटतं मरगट काली आणि स्मशान काली दोन्ही एकच आहेत. पण मरगट काली म्हणजे कोण, म्हणजे आता समजा स्मशान 2 प्रकारचे आहेत. मरगटवालं स्मशान म्हणजे कुठलं, नदीच्या किनारी जे स्मशान आहे त्याला मरगट बोलतो. आणि जे असं खंडर वगैरे असं ते स्मशान वेगळं.
ही मरगट काली कोणती, मरगटच्या मध्ये वास करणारे देव आहे, म्हणजे मरगट काली. आणि स्मशानवासिनी कोण, प्रॉपर स्मशानात राहणार. असं यांच्या दोघात फरक आहे. लोकांना वाटते दोन्ही शक्ती एक आहेत असं. आणि ह्या ह्या पण शक्त्या तामसिक मध्ये सगळे तामसिक, मरगट काली स्मशान काली तामसिकवरच चालतात. मला थोडं याच्यामध्ये अजून सांगतो का यांच्या क्रिया वगैरे कशा असतात? हा म्हणजे आता मरगट कालीचं तर आम्ही खप्पर वगैरे भरतो नाही का. खप्पर म्हणजे? खप्परमध्ये देवीचं सगळं भोग असतं. हो. 16 श्रृंगार, तिचा भोग, हा. आणि परत बाकीचे जे काही वस्तू वगैरे असतात ते आपण सांगू नाही शकत, ते गुरु माध्यमातून असतात नाही का. ते सगळं असून त्यांची पूजन विधी वगैरे सगळं स्मशानात होतं त्यांचं. आता ह्या ज्या शक्त्या असतात तर यांना भोग वगैरे कसं हँडल करायचं असतं? म्हणजे आता समजा त्यांना म्हणजे एक काळ द्यायचा असतो, एक टायमिंग द्यायचा असतो, तेव्हा त्यांचा भोग पोचलाच पाहिजे असं. यांचा भोग त्या शक्त्यासारखाच असतो का वेगळा काय असतो? नाही, प्रत्येकाचे वेगळे भोग असतात. म्हणजे ह्या गोष्टींना शक्ती म्हणायचं का ते वेगळ्या लोकातले असं? नाही नाही, हे आपल्या शक्तीत झालंय, मोठी शक्ती झाल्या त्या सगळ्या. हम्म. ह्यांना पण भोग असतो. काही काही लोक तामसिक असतात, काही काही सात्विक असतात. तर काही काही तामसिक देवतांना पण सात्विक दाखवतात. आता एखाद्याला म्हणजे नॉनव्हेज पटतच नसेल, तर स्मशानकालीची त्याला पूजा पूजा करायची खूप इच्छा असेल, पण तो पेढा पण दाखवू शकतो, पान पण दाखवू शकतो असं. अशा गोष्टीने ह्या होतात. गोष्टी येतात. हा, कारण देव आहे, देवाला भाव महत्वाचा असतो. तुम्ही काय देता त्याच्याशी घेणं देणं नसतं. खूप सारे इन्फॉर्मेशन आहे सर तुमच्याकडून. मला मला स्वतः कन्फ्युज होते की काय काय विचारावं तुमच्याकडनं नाही का. अजून एक आज विवादित क्वेश्चन असा होता की गणपतीबद्दल, की गणपतीला मी जेव्हापासून बघतोय लहानपणापासून आत्ता विवादित मी ऐकलंय कुठनं म्हणजे भरपूर मला युट्यूब माध्यमातून म्हणा वगैरे, की गणपतीला मी बघितलं की सात्विक प्रकारे पूजलं जातं, पण असं मी बघितलंय वगैरे की यांना तामसिक मध्ये हा, पहिलं स्नान दिलं उच्चिष्ट जातं. गणपती आहे ना, तो आगोर मध्ये. आता आपली सरस्वती सात्विक मध्ये ही आहे, हम्म, तर मग तिकडं सरस्वती कोण आहे आगोर मध्ये, मातंगी. हम्म, तर त्यांची पूजा तिथं सगळ्यात आधी फर्स्ट केली जाते. ती मातंगी, आगोर आणि म्हणजे जे साधक आहेत त्यांची ती मेन देवी सरस्वती त्यांच्या ह्याच्यात. आता आपण लक्ष्मीचं पण आपण सात्विक रूप पुजतो, पण आगोरमध्ये पण आगोर लक्ष्मीची पण साधना असते. त्याच्यात लक्ष्मीला म्हणजे तामसिक भोग दाखवला जातो. म्हणजे तामसिंग मध्ये तेच मदिरा हा, हा, मांस हा. वगैरे. जे काही गुरूंनी सांगितलं असेल ते, आणि लोकांना वाटतं नसतं, पण आगोर लक्ष्मीची पण साधना आहे, आम्ही केलेली आहे, आम्ही लोकांना पण शिकवलेले आहे, आणि त्याच्यातनं भरपूर इफेक्ट आहेत लोकांना. म्हणजे असे सगळ्याच देवतांचे तामसिक मध्ये पण सगळे नाही, क्वचित देवता असतात नाही का. आता विष्णू वगैरे हे ह्यांचं कोण करत नाही, प्रॉपर सात्विक मार्गातले. हा. फक्त जे बाकीचे असे असतात नगरखेडा देवता. आता म्हसोबा आहे, काय काय जण म्हसोबाला पण सात्विक दाखवतात, काय काय जण कोंबडं बकरं असं चढवतात. प्रत्येकाची म्हणजे वेगवेगळी पद्धत. त्यांना म्हणजे सात्विक मध्ये पूजलं जात नाही. नाही नाही, प्रत्येकाची म्हणजे पहिल्यापासून जी शक्तीला आसन वचन वगैरे ते त्याच्यावरच चालवं लागतं, बदलू नाही शकत आपण. ठीक आहे, या गोष्टींकडे म्हणजे नाही का आता साधना करण्यासाठी काय काय नियम पाळावे लागतात, असं ब्रह्मचार्य वगैरे साधण्यासाठी मेन म्हणजे ब्रह्मचार्य. हा. तुम्ही ब्रह्मचार्य मनाने पण पाळलं पाहिजे, नाहीतर नुसतं असंच नाही का शारीरिक. तुम्ही शारीरिक पाहताय आणि समोरच्या स्त्रीला तुम्ही बघून म्हणजे वाईट विचार ठेवताय, तर तसं पण साधनेत नाही चालत. मानसिक पण पाहिजे आणि शारीरिक पण ब्रह्मचार्य पाहिजे. पण आपलं मनावर थोडी कंट्रोल असतं. मनावर कंट्रोल नसतो, पण मनावर ताबा ठेवणं आपलं काम असतं. आपण साधक आहे. मान्य आहे, चुकून गोष्ट वगैरे होती, पण नाही का तुम्ही मुद्दामून परस्त्रीला तुम्ही घाण नजरेने बघताय वगैरे करताय, ते चुकीचं आहे ना साधनेमध्ये. आणि सात्विक जर असन तर सात्विक मध्ये कांदा लसूण वगैरे काहीच चालत नाही. आणि साधनेमध्ये नख केस हे कापणं वर्जित असतं. तुमची ऊर्जा फेल जाते नाही का अशामुळे. आणि साधनेला बसताना मेन म्हणजे आसन सिद्धी पाहिजे. तुम्ही एका आसनावर 1-1.5 तास 2 तास तुम्ही कंटिन्यू न हालता बसला पाहिजे. तर तुमच्याकडे आसन सिद्धी नसली तर तुम्ही साधना सिद्ध नाही करू शकत. आणि मेन म्हणजे ध्यान आणि एकाग्रता असल्याशिवाय कुठलीच साधना सिद्ध होत नाही. तुम्ही मंत्र करताय आणि तुमचं लक्ष बाहेर पळतंय म्हणल्यावर साधना कशी सिद्ध होणार त्याच्या. काय स्वतः मी एका जागेवर हा. कंटिन्यूस बसू शकत हा. नाही. त्याच्यामुळे ह्या ह्याची काही हळूहळू सवय होती नाही हा. का. प्रत्येक गोष्टीला म्हणजे वेळ लागतो, असं नाही की लगेच तुम्ही बसलाय लगेच साधना सिद्ध होईल, असं नाही होत. ही पहिली स्टेज असणार ना याच्यामध्ये. पहिली स्टेप आसन सिद्धी असते सगळ्यात. आसन सिद्धी पाहिजे लोकांना. मला पण नव्हती, मला पण म्हणजे अंग दुखायचं, कंबर दुखायची, पण हळूहळू मी जसं ध्यान करत लागलो, मला ध्यान पण 15 मिनिट पण होत नव्हतं, पण आता म्हणजे ध्यानची लेवल वगैरे सगळं वाढलेलं आहे असं. आता तुम्ही किती दिवस झाले तर तुमचे हा, ऑफिस मग त्याच्या हळूहळू सगळ्या गोष्टी होतात. कोण हम्म. शिकून येत नाही का, स्वतःलाच मेहनत करावं लागते. कुठलंही क्षेत्र असो, शिकायचं असो, तंत्र असो, सगळ्याला मेहनत आहे. असं कुठलंच नाही की बिना मेहनतीचं आपल्याला भेटलंय. चालेल. तर खूप छान प्रकारे तुमच्यासोबत संवाद झाला. तर खरंच खूप कमी वयात रोहन सरांनी खूप सारे अनुभवलेले आहेत.
आणि जर तुम्हाला असे काही क्वेश्चन असतील तर नक्कीच रोहन सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपण देऊयात. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय माईक.